त्यांची बाजू खऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूला आहे. ते काही एका नेत्यासोबत जोडलेले नाही आहे. आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे, तो काँग्रेस, बीजेपी, शिवसेना का कोणी असो, कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे. सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार. तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसड म्हणजे प्रताप अडसड जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे. प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे. तुमचा दिवसा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा अचलपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे. तुमचा तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे. नाहीच. मग तुमच्या केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही. म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलाच्या त्या काँग्रेसवाल्याच्या. म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेतोय. मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे. म्हणजे कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा अतिरेक आहे. तुम्ही सांगा ठीक आहे, विधानसभेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही, मर्दांगी गेली कुठे रे तुमचे? का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना? उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आणि ही कार्यकर्त्याची खरी अट मी म्हटलंय महाराज आल्यावर, हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे. स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं. बायको बीजेपीत लढतोय आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असतं, तर कसं होणार आहे? सामान्य कार्यकर्त्यांना जाग आहे. कुंदन यादव आमच्या इथं अचलपूरला, ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो. त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला. म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी. ही चाललं काय नाही? एवढी लाचारी बीजेपीत आली का? एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू. आम्ही कार्यकर्त्याच्या सोबत असणारा आमची पार्टी आहे आणि तो कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम आम्ही करू. धर्माच्या नावावर तुम्ही कार्यकर्ता वाहून घेतला, त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन अंगावर गुन्हे दाखल करून घेतले. जेव्हा झेंडा द्यायच्या हाती आला सत्तेचा, तेव्हा मात्र तुम्ही तो झेंडा दुसऱ्याच्या हाती देत असाल, तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे, तुम्हाला हे हजम होणार नाही. आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मधला जो राम आहे ना, तो तुमच्या छातीवर बसल, तो बसल्याशिवाय राहणार नाही. भाजपमधले जे दुर्लक्षित कार्यकर्ते यांना तुम्ही सोबत घेणार? बिलकुल, काय हरकत आहे? मी तर म्हणतोय कार्यकर्त्याचीच एक पक्ष असला पाहिजे आता. का अशा विविध पक्षातल्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी तो कार्यकर्ता महार मेहनत करतो, बिचारा रात्रीचा दिवस करतोय. अरे जा रे आंध्री 100 याटो, आंध्री 100 माणसं तो तयार आहे, अंगावर गुन्हे दाखल करायसाठी तो तयार आहे. आणि निवडणुकीची वेळ आली का त्याला तुम्ही बाजूला करत असाल, तर मला वाटतं ते ठीक नाहीये. त्यासाठी पक्षानं ह्या सुधारणा केल्या पाहिजे. काय काय कार्यकर्त्यासाठी स्कीम आहे सांगा बरं. तुम्ही सत्तेत इतके दिवस आहे, त्याचं आर्थिक बळ वाढलं पाहिजे, त्याचं पारिवारिक, त्याचं सामाजिक रचना वाढली पाहिजे. कुठल्या पक्षानं एखादा कार्यक्रम कार्यकर्त्यासाठी दिला? सगळे चालन नेत्यांसाठी कार्यक्रम. इथला ठेका जो आमदार आला तोच घेते, दुसऱ्याला देत नाही. त्याचंही भलं होऊ देत नाही. त्याच्यात याचेच नातेवाईक पाहिजे, ते दुसऱ्याला देत नाही. फक्त धर्माच्या नावावर भडकवायचे. धर्माच्या नावावर भडकले का हे लोक आपल्यासोबत राहतं, कुठंच जात नाही. येऊन जाऊन धर्म आमच्या डोक्यावर टांगत राहतं आणि अन्याय करायचा. धर्म सांगून अन्याय जर केला तर तो अधर्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्ही यांच्यासोबत राहू. मी जसं माहीत झालं तसं मी लगेच फोन केला. तर एका कार्यकर्त्याचा आवाज म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे, तो कोणत्याही पार्टीचा असतो. बरोबर. राज्यात जर पाहिलं तर अनेक ठिकाणी सर्वाधिक भाजपच्या इच्छुक उमेदवारांना फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी जर आपण नेत्यांच्या गाडीमागे संभाजीनगर आहे, जालना आहे, सगळ्याच ठिकाणी. म्हणजे एकतर ती बाई बिचारी, मला ते पाहिलं मी व्हिडिओ, ती म्हणे मी माझ्यावर 24 गुन्हे दाखल झाले. मग मी 5 वर्षापासून मी सगळं घरातून चालवत होतो सगळं, आणि हे सगळं चालवत असताना आता वेळेवर मला अर्ध्या रात्री, अरे तुम्ही अगोदर सांगा का नाही जमत बाबा तुझं. त्यानं झेंडे आणून ठेवले, त्यानं सगळे स्टिकर करून ठेवले, तुम्ही सांगताय आता तुमची तिकीट नाही आहे.
वरतून तिकीट कापली, वरतून म्हणजे काय पाकिस्तानातून आली का? वरतून तिकीट कापली, लाज वाटत नाही तुम्हाला थोडं? पहिले सांगून द्या त्याला का नाही जमत रे बाबा तुझं, यावरनं नाही पुढच्या वेळेला देऊ. पार्टीसाठी 57 केसेस लावला नाही. माझी काँग्रेसही एका उमेदवाराला दिली. जो व्यक्ती नरेंद्र मोदींचा बॅनर जाळून राहिला राजकमल चौकावरून, त्यांना शिवीगाळ करून राहिला, त्याला माझी तिकीट दिलेली आहे.